चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 30% घटणार आहे कांद्याची विक्री। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो इथे विचारायला लागलाय की 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 15 मे नंतर कांद्याची विक्री ही तब्बल 30% घटणार आहे। जर 15 मे नंतर कांद्याची विक्री ही 30% समजा घटली तर मग याचा 15 मे नंतर कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होईल। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आता आपल्याला 15 मे नंतर कांद्याची विक्री ही तब्बल 30% घटताना दिसणार आहे। पण 15 मे नंतर असं काय घटणार आहे ज्यामुळे कांद्याची विक्री 30% घटणार आहे आणि 15 मे नंतर समजा कांद्याची विक्री 30% घटली तर मग याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आहे, याच्यामुळे 15 मे नंतर कांद्याचा भाव किती वाढणार आहे। चला या सर्व प्रश्नांची उत्तरे एक एक करून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची या ठिकाणी दर पातळी, ती दर पातळी 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सध्या अवकेचा दबाव असल्यामुळे कांद्याचा भाव दबावात आहे। पण इथून पुढे चित्र पालटणार आहे। मे महिन्यात कांद्याच्या बाजारभावात बदल हा अपेक्षित आहे, खास करून 15 मे नंतर। मग 15 मे नंतर कांद्याच्या बाजारभावात बदल का अपेक्षित आहे, यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 15 मे नंतर कांद्याची विक्री ही आपल्याला घटताना दिसणार आहे। प्रथम हे जाणून घेऊयात की 15 मे नंतर कांद्याची विक्री का घटणार आहे, मग हे जाणून घेऊयात की ती विक्री 30% पर्यंत कशा पद्धतीने घटू शकते। तर बघा मित्रांनो, 15 मे नंतर कांद्याची विक्री का घटणार आहे, तर बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी अल निनोची शक्यता आहे, त्यामुळे भविष्यात खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन कमी होणार आहे। याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव भविष्यात 100% वाढताना दिसणार आहे, हे सगळ्यांना माहित आहे। त्याच्यामुळे होणार काय लक्षात घ्या की जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो A1 क्वालिटीचा कांदा हा स्टॉक करून ठेवणार आहे आणि कांदा हा A1 क्वालिटीचा स्टॉक करून ठेवला की याचा परिणाम काय होणार आहे, मग की अलगदपणे कांद्याची विक्री ही आपल्याला मार्केटमध्ये कमी दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी नेहमी सांगत आलोय मागच्या 8-15 दिवसात किंवा एका महिन्यापासून की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटले। मग जर उत्पादनच घटलं असेल तर अपेक्षित आहे की आवक कमी होणार। मला सांगा, विहिरीत पाणीच कमी आहे तर आपल्याला बादलीमध्ये पाणी कमीच येणार ना। तर अशा परिस्थितीमध्ये समजून घ्या की मुख्य दोन कारण आहेत। एक तर कास्तकार बांधव 15 मे नंतर कांद्याची विक्री कमी करणार आहेत आणि दुसरं महत्त्वाचं कारण इथं समजून घ्यायला हवं की ऑलरेडी कांद्याचं उत्पादन हे 11% कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो 15 मे नंतर तब्बल 30% कांद्याची विक्री ही घटणार आहे। बरं चला, 30% कांद्याची विक्री 15 मे नंतर घटली, परिणाम काय होऊ शकतो बघा मित्रांनो। याचा परिणाम तुम्हाला लगेचच दिसणार नाही, याचा परिणाम तुम्हाला या ठिकाणी कालांतराने दूरगामी दिसेल। परंतु एक तात्कालिक या ठिकाणी परिणामाचा विचार केला तर 15 मे नंतर या परिस्थितीमध्ये कांद्याच्या भावात 200-300 ची सुधारणा ही 100% होणार आहे। या सुधारणेमध्ये जो कांद्याचा दर असणार आहे, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की जो सध्याची दर पातळीचा अंदाजे 500 ते 1000 त्यात सुधारणा होऊन ही दर पातळी आपल्याला जी आहे ती 15 मे नंतर एक 700-800 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी पासून तर 1200-1300 रुपये प्रति क्विंटल अधिकतम दिसू शकते। पण ही सुरुवात आहे, कांद्याच्या भावात याहीपेक्षा अधिक तेजी भविष्यात दिसणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या की 15 मे नंतर आवक घटणार आहे आणि ही आवक सातत्याने कमीच होत राहणार आहे। त्यामुळे 15 मे नंतर कांद्याच्या भावात जी तेजी सुरू होईल ती तेजी पुढील 3-4 महिने सुरू राहणार आहे। मध्यंतरी थोडाफार जर त्यात दबाव आला तर ही वेगळी गोष्ट आहे। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे तो कसा बरं राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आणि महत्त्वाचा तुम्हाला सल्ला आहे की घाई गडबडीत कांदा विक्री करू नका। 2-3 महिने कांद्याचा स्टॉक करून ठेवला तर तुम्हाला तिप्पट ते चौपट नफा हा मिळू शकतो। भविष्यामध्ये काय काय घडामोडी घडू शकतात याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा शेती मित्र हे आवडते यूट्यूब चॅनल।
तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. फक्त एकच विनंती करतो की आत्तापर्यंत आपण लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.